नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑल इन मराठी या आपल्या मायबोली भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर जाणून घेऊया आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर काय होता प्रश्न? माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लालकृष्ण अडवाणी. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान. प्रश्न क्रमांक दुसरा, कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इक्वेडोर. प्रश्न क्रमांक तिसरा, अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तुर्कस्तान. प्रश्न क्रमांक चौथा, बॉक्साईट या धातुकापासून खालीलपैकी कोणते खनिज निष्कर्षण केले जाते? बॉक्साईट या धातुकापासून खालीलपैकी कोणते खनिज निष्कर्षण केले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक पाचवा, भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1991 साली. प्रश्न क्रमांक सहावा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान. प्रश्न क्रमांक सातवा, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, माळशेज घाट. प्रश्न क्रमांक आठवा, पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वेलवंडी. प्रश्न क्रमांक नववा, जयपूर फूटचे जनक म्हणून खालीलपैकी यांना ओळखले जाते? जयपूर फूटचे जनक म्हणून खालीलपैकी यांना ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर प्रमोद सेठी. प्रश्न क्रमांक दहावा, पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जॉन चेसन. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच नवनवीन व्हिडिओज रोज सकाळी 6 वाजता अपलोड करत असतो. तर चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11, महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे? महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑर्थर सीट. प्रश्न क्रमांक 12, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कराड. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे. प्रश्न क्रमांक 14, कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उपविभागीय अधिकारी. प्रश्न क्रमांक 15, काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोठे स्थापन झाले आहे? काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोठे स्थापन झाले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नागपूर. प्रश्न क्रमांक 16, पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मुजुमदार. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कृष्णराव साबळे. प्रश्न क्रमांक 18, संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सामवेद. प्रश्न क्रमांक 19, मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो? मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संघटित गुन्हेगारी. प्रश्न क्रमांक 20, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिलासपूर. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच नवनवीन व्हिडिओज रोज सकाळी 6 वाजता अपलोड करत असतो. तर चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21, धूपगड पंचमढी हे शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? धूपगड पंचमढी हे शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सह्याद्री. प्रश्न क्रमांक 22, वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 23, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुरत. प्रश्न क्रमांक 24, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारतीय संसद. प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 35 वर्ष असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले आहे? कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले आहे?
तर चला ऑप्शन्स बघूया. पर्याय क्रमांक ए गोदावरी परुडेकर, पर्याय क्रमांक बी अनुताई वाघ, पर्याय क्रमांक सी राणी बंग, पर्याय क्रमांक डी ताराबाई शिंदे. ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. उत्तर बरोबर किंवा चुकलं काहीच हरकत नाही, प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे की चुकलं हे पुढील व्हिडिओमध्ये चेक करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.